हां भागीदार कोण कोण आहेत पहिलं ते सांगा आता. कोण कोण आहेत? अनिता, सुनीता आणि कविता. ओके. ताळेबंद त्यांचं प्रमाण कसं आहे बरोबर? 2:1 म्हणजे टोटल किती? 500. बरोबर आहे ना. खाली आता समावना टिक करून घ्यायचे. पण अगोदर कोण मयत झाले बरं? कविता. कोण? कविता. किती तारखेला बनते बरं? मग इथं तारीख टाकावं लागेल का आपल्याला? 1 जुलै. 1 जुलै 2000 किती? 19 रोजीचा. 1 जुलै 2019 रोजीचा. 1 जुलै म्हणले जुलैचा महिना धरला जाईल का? नाही. जुलैच्या अगोदर जुलै स्टार्ट झालं ना तिथं, म्हणजे ती धरायची गरज नाही. जुलैच्या अगोदर कोणता येते महिनाभर? जून. म्हणजे आपल्याला 1 एप्रिल ते 30 जूनपर्यंतचे महिने मोजायचे. किती महिने होते बरं आपल्याला? एप्रिल, मे आणि जून. किती महिने? 3 महिने. 3 महिने कशासाठी लागते आपल्याला? नफ्याचे आगमन करण्यासाठी, भांडवलावर व्याज काढण्यासाठी, कमिशन देण्यासाठी, पगार देण्यासाठी. बरं का, तिथपर्यंत अजून गेलं नव्हतं आपण. चला बघा. पहिली समावना सर्व ऋणको वसूल योग्य आहे. याचा अर्थ सर्व ऋणको काय म्हणतो? शोध्य आहे. ऋणकोर समावना आली, करा टिक. दुसरी समावना कशावर म्हणते? पण नुकसान भरपाईबद्दल. पर्याय का बघा बरं? नुकसान भरपाई नाही, म्हणजे डायरेक्ट सॉल्व्ह करायचे. नसेल तर डायरेक्ट सॉल्व्ह करायचे. तिसरी समावना बघा. संस्थेची गुंतवणूक किती टक्के नफ्यावर विकण्यात आली आहे? ते किमतीने विकलोय का? नाही, म्हणजे जास्त किमतीने विकलोय. म्हणजे एक जास्तीची एक समावना आहे आणि पुन्हा नंतर विक्रीची एक समावना. असं टोटल किती समावना आली बरं त्याच्यावर? करा मग टिक 2. निवृत्तीमध्ये पण झाले आणि प्रवेशामध्ये पण झालेत बा ह्याच्यावरचे. फर्निचर विक्री केलो, संयंत्र विक्री केलो. नेक्स्ट काय म्हटले बरं? कर्जाचे पूर्णपणे, म्हणजे आहे तेवढ्या किमतीनं केला ना. कमीनं किंवा जास्तीनं म्हटले का? कमी किंवा जास्त म्हणलं तर ती एक समावना झाली असती तयार. मग आहे ते किमतीनं म्हणलं जसं तसं. मग कर्ज आहे का तिथं बघा बरं? करा टिक. 5वी समावना कशावर म्हणते बरं? वरी आहे का? करा टिक. फर्निचरला पण करा टिक. केलो. 6वी समावना कशावर आहे बरं? ख्याती. वरी आहे ना ख्याती, तर त्याला करा मग टिक. असेल तर टिक, नसेल तर डायरेक्ट सॉल्व. शिष्याकरिता वगैरे काय असं काय उल्लेख आहे का? नाही. 7वी समावना काय म्हणते? कविताच्या संस्थेच्या नफ्यात तिच्या मृत्यू दिनांकापर्यंत हक्क आहे म्हणते. आणि कुणाचं पण मृत्यू दिनांकापर्यंत हक्क असतंच. नाही सांगितलं तरी आपण ओळखलो असतो. पण आर्थिक वर्षाचा अनुमानित नफा दिले आपल्याला. म्हणजे काय काढायचं आपल्याला? नफ्याचे आगमन करायचे. मग नफ्याचे आगमन टिक करतो का? नाही, डायरेक्ट सॉल्व. पुन्हा नंतर लास्टची समावना काय म्हणते बरं? कविताला देय असलेली रक्कम तिच्या वारसदाराला दिली म्हणते. कुणाला दिले म्हणते? वारसदाराला. नगदी दिले म्हणते. काय केले म्हणते? नगदी देऊन टाकलं. आलं लक्षात? कर्ज खाते नाही यावेळेस. ओके. चला तयार करा. म्हणजे सिंपल. जे काय आपण खाते क्लोज करताना इथं नाव काय देत होतो? वारसदाराचे कर्ज खाते म्हणत होतो. म्हणजे नंतर न द्यायचं होतं म्हणून कर्ज खाते म्हणत होतो. आता दिले म्हणल्यानंतर रोखच दिलं ना, म्हणजे वारसदाराचे रोख खाते. इकडे नाव येला तर त्याच्यातून रोख किंवा बँकमधून मायनस करायचे. एवढंच आहे, बदल काय नाही. चला पहिलं ट्रान्सफर करायचं. मग चला पहिलं कोणती बाजू बरं? आता देयता बाजूची पद भांडवलच्या जमाला आणि दुसरीकडे देयताला. तर पहिलं पद काय बरं? भांडवल. कुठे आहे ते? भांडवलच्या जमाला. दाखवा. मी नावे जमा लिहिलो नाही वाटते. शिल्लक पुढे आणली. किती किती? 40,000, 20,000. म्हणजे भांडवलाचंच प्रमाण आहे म्हणा की. हां. नेक्स्ट काय बरं? धनको. धनी कुठे येते? दाखवा. धनको. किती रुपये अमाऊंट बरं? 30,000. नेक्स्ट देयपत्र. काय असते आपली? देयता. देयपत्र. किती रुपये अमाऊंट बरं? फक्त. अरे बाप. नेक्स्ट कर्ज. कर्ज कुठे येईल बरं? देयताला. समावना आहे ना त्याच्यावर, तर इनरला किती? फक्त. ओके, 8,000 झालं. आता नंतर कोणती बाजू बरं आपल्याला? संपत्ती बाजू. सगळी पदं कुठे येते? तर संपत्तीलाच ना. सांगा पहिलं पद काय बरं? दाखवा. जमीन आणि इमारत. किती रुपये अमाऊंट आहे बरं? 55,800. इनर काउंटर. इनर 55,800. नेक्स्ट गुंतवणूक. गुंतवणुकीवर किती समावना आहेत? 2. तर किती वळी? 4. किती रुपये अमाऊंट? किती? 30.
हां 4 ओळी सोडा. नंतर नेक्स्ट फर्निचर. किती रुपये अमाऊंट? इनर ना 16,000. फक्त एकाच पदावर 2 समान आहेत ना. नेक्स्ट काय बरं? रुनको. इनरला कोणती रक्कम? किती? 20,800. नेक्स्ट बँक कंपल्सरी कुठं दाखवायचं आहे आपल्याला? इनरला. पण ह्याला आज 5 ते 6 ओळी सोडा बरं का बँकेला. किती रुपये अमाऊंट बरं? 8,200. 8,200. नेक्स्ट ख्याती काय असते आपली? संपत्ती. दाखवा ख्याती. पण इनर काउंटरला बरं किती? 10,000. त्याला 4-5 ओळी सोडलात ना बँकेला. हां झालं ट्रान्सफर. चला आता एक एक समावना बघायचं आहे. पण समावना बघण्याच्या अगोदर रिपीट एकदा. कोण मयत झाले बर? कविता. कोण? कविता. किती तारखेला? 1 जुलै. 1 जुलै म्हणल्यास जुलै महिना धरायचंय का? नाही. तर कोणतं? त्याच्या अगोदरचं जून. म्हणजे 1 एप्रिल ते 30 जून पर्यंत किती महिने? 3 महिने. 3 महिने कशासाठी लागलेत? आपल्या नफ्याचे आगमन करण्यासाठी. बाजूला काढलो. चला आता पहिली समावना काय म्हणते? सर्वरून को वसुली योग्य आहे याचा अर्थ शोध्य आहे. मग ती मायनस करत बसायचंय का? नाही. तर आउटरला जशाच तशी रक्कम दाखवा. मग किती? 20,800. बँक 8,200 होतं ना. हां मग आता 20,800 आउटरला दाखवलो. मग बघा बरं अगोदरची संशयित बुडीत कर्ज निधी किती होती बरं? 800. बुडालीत का आता ते? नाही. मिळाले ना. मग मिळाल्यास पुनर्मूल्यांचे कुठे येते? जमाला. दाखवा. मग काय म्हणता? संमुख खाते. ही झालेलं आहे ना समूह. हां किती? 800. झालेल्या याच्यावर जास्त चर्चा करायची गरज नाही. वाचा राऊत. नेक्स्ट कसं करावं की त्याच्यात बी चुकाला. साधं मराठी वाचता ना आपल्याला. कसं करावं दिदू? हा काय म्हणते? नुकसान भरपाई बद्दल किती रुपये म्हणते? 900 आकस्मिक देयता म्हणून प्रदान करावायचे आहे ना. म्हणजे आता बघा आकस्मिक देयता म्हणजे आकस्मिक अर्थ वर लिहून घ्या. आकस्मिक मृत्यू शब्द वापरतो ना. मृत्यू लिहू चाल. आकस्मिक याचा अर्थ अचानक. आकस्मिक याचा अर्थ काय? अचानक. आणि अचानक लय विसर्जनामध्ये उद्भवते बरं का पुढल्या टॉपिकमध्ये आपल्याला. ओके. मग अचानक उद्भवलेली देयता आहे. मग अचानक समजा आपल्याला एखादं लक्षात आलं की यार ह्याचं देणं आहे. आपल्या लक्षात येतं ना पटशिरा कधी ना कधीतरी. मग आता अचानक उद्भवलं. किती रुपये देणं उद्भवले बरं आपल्याला? 900 रुपये. मग ते उद्भवले. देव तर लागल ना. द्यायचं म्हणल्यास कुठे? देयता का संपत्तीला? देयताला. पण कशाचं द्यायचं उद्भवलंय? आकस्मिकचं का? नुकसान भरपाई. लिहा मग इथं. नुकसान भरपाई निधी किती रुपये? 900. दाखवलो. मग मला सांगा आता समावनीच नेहमी किती इफेक्ट होतात बरं? 2. पहिला इफेक्ट तर आलं लक्षात. ओके. द्यायचं म्हणून देयताला आलं. मग आता देयताला आलं मान्य आहे. पण देयता बाजू वाढाली का कमी होईल आता? मग वाढाल्यास खर्च का उत्पन्न? तर पुनर्मूल्यांच्या जमाला का? वा. नुकसान भरपाई निधी किती बोंबला? खाते. 900. नेक्स्ट वाचा. पिंपरी. किती टक्के? 10%. ओके. आहे ते किमतीनं विकले का? नाही. अगोदर 10% नफ्यावर म्हणते म्हणजे जास्त किमतीनं. मग अगोदर 10% काढून बघायचं का? मग गुंतवणूक टोटल अमाऊंट किती आहे बरं? 30,000. 10% किती येते? नफ्यावर म्हणल्यास वाढवचाल का कमी करचाल? करा मग प्लस किती टक्के? 10% वाढ. किती रुपये बरं? प्लस करून परत इनरला किती येते सांगा बरं? 33,000. का बरं इनरला ठेवलो? कारण पुढे अजून विक्रीत समावून आहे ना आपल्याला. कमीनं विकलं तर कमी करा, जास्तीनं विकलं तर जास्त केलो. एवढं लक्षात येते की. मग आता संपत्ती वाढली का कमी झाली आपली? खर्च का उत्पन्न? तर पुनर्मूल्यांच्या जमाला. कशामध्ये? गुंतवणूक खाते. किती बरं? 3,000. झालं. मग बा खरेदी केल्यास आपल्याजवळ संपत्ती वाढते कमी होते बरं? खरेदी केल्यास वाढते आणि विक्री केल्यास कमी होत असते. मग इथं सगळीच विकल्या म्हणते ना.
किती टक्के नफ्यावर म्हणते बरं? 10% नफ्यावर. म्हणजेच किती रुपये बरं? आता 30,000ची वस्तू कितीला विकालो आपण आता? 33,000ला. कितीला? 33,000ला. विकल्यानंतर ती राहील का? नाही. विकल्यानंतर प्लस करू का मायनस करू? मायनस. अगोदर सिंगल इफेक्ट करून बघूत आपण. मायनस काय म्हणायचंय? विक्री किती रुपये? 33,000. आउटरला 66 का? डॅश 0. सिंगल इफेक्ट लक्षात आलं ना? मग आता विकलो, गुंतवणूक ही आपली गुंतवणूक होती, ही विकून टाकलो. विकल्यानंतर ही आता राहील का माझ्याजवळ? नाही. ही गेलं, मायनस झालं, 0 झालं. मग आता ही गेल्यामुळं माझ्याकडे काय आलं? उत्पन्न येते का? रोख पैसा येईल का नाही? ही विकलो 33,000ला. विकल्यानंतर वस्तू गेली, मायनस केलो, पण आपल्याकडे काय येले? पैसा येले. काय येले? पैसा येले. रोख किंवा बँकच्या स्वरूपात. मग पैसा येले म्हणजे पैसा वाढेल का कमी होईल? वाढेल. मग रोख किंवा बँकमध्ये प्लस का मायनस? प्लस. करा मग याच्यात प्लस. म्हणजे तिथून मायनस, तिथंच प्लस. कशाची विक्री केला बर? म्हणजे येतं गुंतवणुकीची विक्री. गुंतवणुकीची विक्री किती रुपयाला बर? 33,000. केलो? कळकलं? हा. पैशाचा व्यवहार होईल म्हणल्यानंतर इकडे पुनर्मूल्यन खात्याशी येणार आहे का? ते नाही. वाढ झाली, घट झाली म्हणजे खर्च का उत्पन्न इकडे बघालोय. पण पैसा आला गेला ती मग पैसा आला गेला म्हणजे बँकेशी किंवा रोखच्या संदर्भातच आहे ना आपल्याला. बोल बोल बोल. मोबाईल सायलेंट कर पटशिर्या. हा. 34 समान वाच रिपीट या मोठ्यानं. कर्जाचे पूर्णपणे शोधन करण्यात आले. अच्छा. काय ठेवून घेतले का? नाही. सगळं शोधन केले म्हणते. कर्ज शोधन केले याचा अर्थ काय? परतफेड करण्यात आली बरं का. शोधनला वरी लिहून ठेवा वाटलं. शोधन ऑब्लिक परतफेड. कर्जाची परतफेड करण्यात आली असं पण विचारू शकतं. शोधनला दुसरं नाव काय? परतफेड किंवा दिलं. झालं? मला सांगा कर्ज टोटल देणं किती होतं बरं माझं कर्जाचं? 8,000. दिलो ना. दिल्यास देणं राहील का? प्लस का मायनस? मायनस. करा मग पहिलं मायनस शोधन म्हणा किंवा परतफेड म्हणा, काय हरकत नाही. किती रुपये बर? 8,000. आउटरला डॅश. कमीनं केलंय का? जास्तीनं केलंय का? जर समजा कमीनं जर केलं असतं तर ते आपला फायदा जमाला आला असतं. जास्तीनं म्हणले असते व्याज दिलो म्हणजे आपलं खर्च वाढाला म्हणून नावेला आलं असतं. पण इथं आहे ते किमतीनं परतफेड करायला ना आपण. मग परतफेड केल्यानंतर ही राहिले का आपल्याजवळ आता? नाही. मग चिचुकी देणार आहोत का त्याला आपण? नाही. त्याला काय देणार आपण? रोख. मग रोख दिल्यानंतर त्याला पैसे वाढतील का कमी होतील? देणं बी फिटलं, पैसे बी वाढले. लय भारी वाटलं आहे की नाही आपल्याला? रिपीट सांगतो बा, लक्ष द्या. कर्ज टोटल किती आहे? 8,000 रुपये. किती आहे आपलं? 8,000. दिलो. समावेश नेहमी किती फिट करायचं तर? 2. दिल्यानंतर देणं राहील का आपलं? नाही. म्हणून आउटरला 0 आलं. पण देणं कसं देणार आपण? पैसेच देणार आहो ना. काय देणार आहो? पैसे देणार आहो. मग पैसे दिल्यानंतर पैसे आपल्या खिशात वाढतात का कमी होतात बरं दिल्यानंतर? दिलो. पैसे दिल्यानंतर काय होतात आपले? कमी होतात. काय होतात? कमी होतात. मग याच्यात प्लस का मायनस बर? मायनस. मग आता वरी 2-3 ओळी सोडून खाली करा मायनस. मायनस म्हणजे प्लस प्लसचे सेपरेट आणि मायनस मायनसचे सेपरेट करता येते. मायनस. कशाची परतफेड केला? मग लिहायचं कर्जाचे शोधन किंवा परतफेड. कर्जाचे शोधन किंवा परतफेड. किती रुपये बर? 8,000. मी लगेच तिथं घेतलो का? घेतला का इथं मधल्यामध्येच? नाही. का बरं? जर समजा घेतला तरी काय असं काय फरक पडत नाही. पण सेपरेट लिहा म्हणजे प्लस प्लसची टोटल किती ते पुन्हा त्याच्यातून मायनस करता येते. झालं? हां. नेक्स्ट पुढे दिव्या दिदी वाचा. अच्छा. 11 वयाचा आहे म्हणल्यास प्लस करू का मायनस करू? मायनस. आता एकेकाचं पहिलं कशावर बर? जमिनीचं. किती रुपये? 800. करा मायनस घसारा 800. मायनस करून आउटरला किती येते बर? 55,000. मग 800 घसारा खर्च का उत्पन्न? तर पुनर्मूल्यांच्या नावेला. कशावर आकार लाव? हा. पण नेमकं कशावर आकारत असतो? जमिनीवर का इमारतीवर? इमारतीवर. गुड. किती रुपये? 800. झालं? आता नंतर आणखीन कशावर आकारायचे बरं आपल्याला? फर्निचरवर सुद्धा ना. मग फर्निचर किती रुपये आहे बरं बघा बरं अगोदर. मग त्याच्यावर घसारा प्लस करू का मायनस? मायनस घसारा किती रुपये बर? 1100. मायनस केल्यास आउटरला बघा बरं. 16,000 मधून 1100 वजा 14,900.
14,900 येते का? मग 1100 रुपये खर्च का उत्पन्न? खर्च. तर पुनर्मूल्यांच्या नावेला कशावर आकार लाव? फर्निचर. मग फर्निचर खाते किती रुपये बर? 1100. झालं? हा मुळे दिदी वाचा बर. दिदू वाच माय. अच्छा उघडूत. मग ख्यातीचे मूल्य किती म्हणते बर? 15,000. त्या रकमेनं ख्याती खाते उघडण्यात आले म्हणते. मग ख्यातीची किंमत अगोदर किंमत किती होती बघा बरं इथं. आता किती म्हणते बर? वाढाले कमी होईल? मग प्लस का मायनस? प्लस. पोलिओ वाढ किती रुपये बर? 5,000. आउटरला आपलेकन म्हटलंय का कुठं काय बघा तरी चापतून कुठं सापडतंय का आपलेकन म्हटलेलं? जर म्हटलं तर इनरला दाखवायचं. वाढलं का? मग आता ह्याला संपत्ती वाढली म्हणून पुनर्मूल्यांना दाखवायचंय का? नाही. कारण का बरं? ख्यातीच्या संदर्भात आणि भांडवलाच्या संदर्भात समान असेल तर त्याचा इफेक्ट पुनर्मूल्यांक खात्याला दाखवत नाही. तर त्याचे इफेक्ट कुठे दाखवायचे असतात? आपण भांडवल खात्याला. मग आता भांडवलच्या कुठे येईल बरं ते? जमाला. ख्याती खाते किती वाढलेत बर? 5,000. मग आता हे 5,000 एकट्याचे आहेत का ते? नाही, तिघाचे आहेत ना. मग तिघाचे म्हणजे आता 5,000चे किती तुकडे वाटे करायचे? तर 5 म्हणजे एका हिश्श्याला किती येते? मग पहिल्याला किती द्यायचे? तर 2,000. दुसऱ्याला, तिसऱ्याला आणि मग येत कोण आहे? शेवटचं कविताच आहे ना. हा झालं? अण्णा हजारे वाचले बघा. अण्णा हजारे म्हटलो वाच. नाव घे म्हणलो नाही त्याला. तुम्ही एवढं हसालात का? कविता कोणाचं नाव आहे? चलते. आर्थिक वर्ष 2019 ना ना नो 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 नो. अनुमानित नफा. अनुमानितचा अर्थ लिहून ठेवा. अनुमानित याचा अर्थ अंदाजित. आपण नको त्या गोष्टीचा अनुमान लावतो म्हणजेच अंदाज लावतो. बहुतेक ही माझ्याकडेच बघायला असं वाटतं आहे की नाही? असंच असते का अनुमान? अनुमानितचा अर्थ काय? अंदाजित. आणि बघा नफ्याचे आकलन किती स्टेपमध्ये काढतोय आपण? 5 का 3 स्टेपमध्ये. पहिलं नालायका नीटला उत्तर देत जा, नाहीतर बघ मग पुन्हा मुद्दाम डिस्टर्ब करत जाऊ नको. किती स्टेप? 3 स्टेप आहेत. मग पहिलं स्टेप कोणता आहे बरं? सरासरी नफा. दुसरं कोणतं असतं आपल्याला? मृत्यू तारखेपर्यंतचा नफा. आणि तिसरं कोणता आहे? मृत भागीदाराचा हिस्सा. ओके. मग आपण सरासरी नफ्याला दुसरं शब्द आहे, सरासरी नफ्याला दुसरं शब्द अनुमानित नफा सुद्धा म्हटलं जातं बरं का. शब्द ध्यानात ठेवा. सरासरी नफ्याला दुसरं शब्द काय आहे? अनुमानित नफा. सरासरी काढतो याचा अर्थ आपण अंदाज काढाला, अवरेज काढाला. लक्षात. म्हणजे आपल्याला सरासरी नफा पहिल्या स्टेपवर काढून दिलेलं आहे. किती रुपये काढून दिले बर? सरासरी नफा 10,000. अनुमानित नफा म्हणजे सरासरी नफा आलं 10,000 रुपये. मग आता दुसऱ्या स्टेपवरचं काय काढायचं आपल्याला? लिहा मग नंबर नेक्स्ट. मृत्यू तारखेपर्यंतचा नफा. मृत्यू तारखेपर्यंतचा नफा लिहिलो. आता मृत्यू तारखेपर्यंतचा नफा काढायचं म्हणल्यानंतर खाली चिन्ह म्हणून 10,000 गुणिले एका वर्षात किती आपलं किती महिने झालं त्याला? 3 महिने. एका वर्षात किती महिने? 12. बघा बरं 3 × 3 3 चौक 12. नंतर 4 × 4 4 दुने 8. 10 मधून 8 गेले राहिले किती? 2. 4 पंचे 20 म्हणजे 2,500 3 महिन्यासाठी. किती महिन्यासाठी आलं? 2,500 3 महिन्यासाठी आलं का? मग आलेली रक्कम सगळी देऊन टाकायची का त्याला? नाही. ही मृत्यू तारखेपर्यंतचा निघाले ना. आपल्याला काय कोणतं काढायचं? मृत भागीदाराचा हिस्सा काढायचा. तर नेक्स्ट पॉईंट टाका. मृत भागीदाराचा हिस्सा. मृत भागीदाराचा हिस्सा. लिहिलो. मग आता खाली आणखीन परत म्हणूनच चिन्ह. किती रुपये अमाऊंट आले मृत्यू तारखेपर्यंत? 2,500 ना. 2,500 भागिले किती वाटे करायचे? तर 5 वड 5चे 5 × 5 5 5 25 म्हणजे 500 एका वाट्याला आले. आणि कोण मेले इथं? मग कविताला हिस्सा पण किती आहे? 1. म्हणजे वाट्याला किती आले आपल्या? 1 500 आले ना. म्हणजे आलेले उत्तर नाव काय द्यायचं आता 500ला?
वारसदार का नफ्याचे? हां अजून सांगा. अक्षरशः लाजी वाटू द्या रे, लाजी वाटू द्या. तरी एवढं वेळ लागायला आहे की नाही आम्हाला? नफा तोटा निलंबित खाते. सिरियस व्हा, जरा सिरियस व्हा, परीक्षा जवळ येईल तर. नफा तोटा निलंबित खाते घेतलो. मग नफा तोटा निलंबित खात्याची फिक्स पीठ कुठं कुठं आहेत? ताळेबंदाच्या संपत्तीला आणि भांडवलच्या जमाला. दाखवा मग ताळेबंदाच्या संपत्तीला नफा तोटा निलंबित खाते किती रुपये बर? 500. मग इकडे भांडवलच्या जमाला नफा तोटा निलंबित खाते किती बर? 500. पण कुणाच्या रकण्यात? ओके. झालं. नेक्स्ट मिनिट सोबत कविताला देय असलेली रक्कम तिच्या वारसदाराला दिली. कर्ज खात्याला दाखवा म्हटलंय का? द्या म्हटले, दिलो म्हणते. दिलो याचा अर्थ कर्जच्या ठिकाणी आता शब्द का वापरायचे आपल्याला? रोख किंवा बँक. कोणतं? रोख किंवा बँक वापरायचे आपल्याला. मग आता सध्या मी रोख वापरू का बँक वापरू बर? का बरं बँक वापरू? कारण तिथं बँक असल्यामुळं बँक. रोख असलं असतं तर रोख वापरला असतो आपण. ओके. मग बघा बरं, आता द्यायचंय पण किती द्यायचं ती माहित नाही ना. मग टॅली करावं लागेल का नाही आपल्याला? पटशिऱ्या. प्रॅक्टिकल कधीपासून आहेत कॉलेजमध्ये? कधी? लिहा 3800 दोन्हीकडे पण 3800. 2800 मायनस करून 1000. पुनर्मूल्यांकन नफा. नफा असेल किंवा तोटा असेल कुणाकुणाला? अनिता, सुनीता आणि कविता. असूक. टोटल वाटे किती करायचे आता 1000 रुपयाचे? 3 का 5? 5 वाटे केले 200 रुपये येतात नाही की वाट्याला. म्हणजे 400, 400 आणि 200. म्हणजे पुनर्मूल्यांच्या कोणत्या साईडला आहे बरं ते? नावेला. तर भांडवलच्या जमाला पुनर्मूल्यांकन नफा किती किती आले? 400, 400 आणि 200. ओके. बघा आता लगेच अगोदर खातं कुणाचं क्लोज करू बरं मी? कविताचं. कुणाचं? कविताचं. किती रुपये बरं आता? 21,700. इकडं पण किती येईल बरं? 21,700. ओके. आता 21,700 मधून वरी काय आहे का मायनस करायचं? नाही. तर वरी पण किती येईल बरं? 21,700. आणि आलेल्या रकमेला अगोदर नाव काय देत होतो आपण? वारसदाराचे कर्ज खाते. का बरं? नगदी होती का आपल्याला द्यायला? नाही. मग आता सध्या आहेत म्हणते देऊन टाका म्हणते. मग दिल्यानंतर कर्ज म्हणून राहील का? नाही. तर त्याला काय म्हणायचे? तर वारसदाराचे रोख खाते. वारसदाराचे सॉरी बँक खाते. वारसदाराचे बँक खाते. कविताच्या अकाउंटमध्ये टाकायचं का आता ते? नाही. वारसदाराचे बँक खाते. लिहिलो का? मग आता कर्ज खाते इकडे कुठे लिहित होतो आपण? देयताला ना. देयताला प्लस मध्ये येत होतो. मग इथून इकडे जाईल जाते वेळेस काय होईल बरं? ते मायनस. दिल्यानंतर रक्कम कमीच होणार आहे ना. मग करा इथून मायनस. अजून कोणाचे द्यायचे तर? हा. मग लिहा मग इथं कविताचे वारसदार. कविताचे वारसदार लिहा. कविताचे वारसदार किती रुपये द्यायचे बरं? 21,700. झालं. मग लगेच बघा बरं आता बँक अगोदर आउटरला काढा. टोटल बा अगोदर माझ्या बँकेत किती रुपये होते बरं? शिल्लक. शिल्लक किती रुपये होते अगोदरचे? पुन्हा गुंतवणूक विकून किती पैसे आले मला? 33,000. म्हणजे टोटल किती आलेत बघा बरं? 41,200. माझ्या अकाउंटमध्ये किती होते? 41,200. त्याच्यातले बा मी कर्जाचे किती रुपये दिलो? 8,000. आणि पुन्हा त्या कविताच्या वारसदाराला 21,700 दिलो. म्हणजे टोटल असे किती दिलो बरं? 21 आणि 8 29,700. बघा बरं आता मग 41,200 मधून किती दिलो आम्ही? 29,700 ना. मग दिल्यानंतर राहतात किती बरं आपल्याजवळ पैसे बँकेत?
11,500. $11,500 राहतात का आउटरला? ओके, म्हणजे माझ्याजवळ होते 8,200 फक्त. 33,000 विकून आलते, असे टोटल माझ्याजवळ अकाउंटमध्ये 41,200 रुपये शिल्लक झालते. त्याच्यातले मी कर्जाचे 8,000 रुपये देऊन टाकलो. पुन्हा नंतरनं कविताच्या वारसदाराला 21,700 दिलो. देऊन माझ्याजवळ आणखीन शिल्लक अकाउंटला किती रुपये राहिले? आउटरला 11,500 रुपये. आलं का? आता राहिलेल्यांचे खाते क्लोज करता येतील की? हां, शिल्लक पुढे नेली. करा फास्ट.